रामकृष्ण हरी. चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान. आज आपण वाचणार आहोत ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्याय अर्जुन विषाद योग या अध्यायातील ओवी नंबर 9 ते 20. तेथ व्यासदिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखळपणे झळकती पल्लव सडका. व्यासादिक कवीची प्रतिभा हीच गणेशाच्या कटीचे वस्त्र म्हणून शोभत असून त्या प्रतिभेची सरलता पदराच्या सोग्याला असलेल्या मोतिका कमालेप्रमाणे झळाळत आहे. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवाद धरती आयुधे होती. आणि ज्या निरनिराळ्या तत्व संप्रदायांना षडदर्शने म्हणतात तेच या गणराजाचे 6 हात आहेत. या 6 हातात धारण केलेली आयुधे स्वाभाविकपणे त्यांच्यातील परस्पर भेदांमुळे विसंवादी अशी आहेत. तरी तर्कुतोची परशु नीती भेदू अंकुशु वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. तर्कशास्त्र हे गणेशाच्या हातातील परशु आहे. न्यायदर्शन हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे. तरी वेदांत हा ब्रह्मरसभरित मधुर मोदक गणेशाच्या हाती मिरवत आहे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतू वर्तिकांचा. वेद प्रमाणवादी वार्तिकाच्या अभिप्रायानुसार बौद्धमत हे शून्यमत असल्याने ते स्वभावताच खंडित किंवा तुटलेले आहे. त्याचे रूपक म्हणून एक तुटलेला दात गणेशाच्या हातात आहे. मग सहज सत्कारवाद तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. याच मार्गाने वर्णन करत राहिले तर सहजपणे गणेशाचा निरीक्षर संख्याचा सत्कारवादी रूपी वरद हस्त असून धर्मप्रतिष्ठा म्हणजे गणेशाचा अभयकर आहे. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू तेथ परमानंदू केवळू महासुखाचा. पहा, अत्यंत निर्मल योग्य योग्य असा विवेकपूर्ण विचार हाच या गणेशाचा ब्रह्मसुखाचा शुद्ध परमानंदाची प्राप्ती करून देणारा सरळ शुंडा दंड किंवा सोंड आहे. तरी संवादू तोच दशडू जो समता शुभ्रवर्णू देवे उन्मेषु सूक्ष्मे वृक्षणू वेघ्नराजू. या संदर्भात परस्परातील संवाद हाच गणपतीच्या मुखातील दात असून निष्पक्षपात ही त्याची शुभ्रता आहे. आता स्फूर्तिज्ञान हेच त्याचे बारीक डोळे आहेत. असा हा देव सर्व विघ्नांना दूर करणारा आहे. मज अवगमया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमनामृत मुनी आली सेवती. धर्ममीमांसा आणि ब्रह्ममीमांसा हे गणेशाचे 2 कान असून त्यावर सतत चिंतन श्रवणाचे मधुर गुंजन करणारे मुनिरूपी भ्रमर गणपतीच्या गंडस्थळातून वाहणाऱ्या ज्ञानमद रूप अमृताचे सेवन करतात असे मला वाटते. प्रेमय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ सरिसे पर्ण एक वटत इव मस्तकावरी. श्रुती स्मृती वेद पुराणे यातील तत्वार्थ रूप पोवळ्यांच्या आभूषणांनी तेजस्वी दिसणारी द्वैत अद्वैत ही 2 गंडस्थळे आहेत. ती वादविवादामध्ये समान शक्तीची असल्यामुळे गणेशाच्या गंडस्थळी सुद्धा परस्परांना खेटून एकत्र राहिली आहे. उपरी दशोपनिषदिशे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. उत्तम
ज्ञानमकरंद रूपी देण्यात उदार असलेली 10 उपनिषदे हीच सुगंधी फुले असून ती गणेशाच्या मुकुटावर अधिक शोभा देतात. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडळ मस्तकाकार. ओंकारातील पहिली आकार मात्रा गणेशाचे 2 पाय, दुसरी उकार मात्रा मोठे पोट व तिसरी मकार मात्रा मोठे वाटोळे मस्तक आहे. हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरु कृपान मिले आदि बीज. आकार उकार मकार या 3 मात्रा एकत्र मिळाल्या असता जो ओंकार आकार होतो त्यामध्ये सर्व साहित्य विश्व समावते. म्हणून सद्गुरु कृपेमुळे त्या संपूर्ण जगाच्या आदिबीजाला मी पुनश्च नमस्कार करतो. आजचं ज्ञानेश्वरीचं एक पान इथे संपतं. आजचं वाचन ऐकणं संपूयात आणि पुढचं वाचन ऐकूयात पुढच्या भागात उद्या. रामकृष्ण.